नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते। विषय खोल, कॉमन मॅन ने केलेली पोलखोल। न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कॉमन मॅन ने केलेली पोलखोल। हा कॉमन मॅन पुण्यातील एक साधा टॅक्सी ड्रायव्हर आणि याच साध्या टॅक्सी ड्रायव्हरवर विचारलेल्या प्रश्नांनी थेट केंद्रीय मंत्री, सरकार आणि उद्योगांवरच बोट ठेवलं आहे। हा आवाज साधा आहे, पण सवाल मात्र भारदस्त आहे। त्याच्या या सवालांनी मात्र सत्ताधाऱ्यांच्या गळ्याला फास घातलाय। या टॅक्सी ड्रायव्हरने थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर प्रश्नचिन्ह उभं केलंय। गडकरी नेहमी पेट्रोलमध्ये इथेनॉल वापरण्याचा प्रचार करतात। हा प्रचार खरंच देशाच्या फायद्यासाठी आहे का, की त्यांच्या मुलाची कंपनी आहे म्हणून आहे आणि या मुलाला फायदा व्हावा म्हणून असा खणखणीत सवाल त्याने उपस्थित केलाय। यानंतर त्याने गडकरींना दाखवलेल्या हजारो कोटींच्या प्रकल्पांवरही संशय व्यक्त केलाय। त्याच्या म्हणण्यानुसार गडकरींनी इतकं काम केलंय, पण खरंच त्यांच्या कामाचा दर्जा उत्कृष्ट आहे का, की फक्त आकड्यांचा हा खेळ आहे, असंही त्याने विचारलंय। आज कॉमन मॅनला काय मिळतंय? महिला आणि युवा पिढी सुरक्षित आहे का, की सरकार फक्त मंत्र्यांच्या संत्र्यांच्या उद्योग चालवण्यासाठी काम करत आहेत? अशा खोचक परंतु वास्तववादी प्रश्न त्याने उपस्थित केले आहेत। श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांमध्ये सत्तांतर आणि हिंसाचार झाला। आमचा भारतही त्या वाटेवर चाललाय का, अशी भीती त्याने शेजारील देशाचं उदाहरण देत व्यक्त केली। जर एखादी 100 कोटींची कंपनी दिवसाला 500 कोटी कमवत असेल, तर याकडे लक्ष द्यायचं तरी कोणी, सरकारने की जनतेने? असा मोठा प्रश्न विचारून त्याने अनुत्तरित करून टाकला आहे। पण खरंच साध्या टॅक्सी चालकाने हे सवाल आज प्रत्येक सामान्य माणसाच्या मनातील अस्वस्थता उघड करीत सांगितलं आहे। सरकार खरंच जनतेसाठी आहे का, की फक्त उद्योग, कंत्राटदार आणि घराण्यांसाठी आहे? प्रश्न गंभीर आहे, पण याचं उत्तर मात्र अनुत्तरितच राहणार। न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्यासोबत एक ओला उबेरचे चालक आहे, चालक मालक, आणि त्यांच्या व्यथा न्यूज मराठी 24/7शी त्यांनी व्यक्त केल्या। आपण त्यांच्याशी बातचीत करू आणि त्यांच्या व्यथा समजून घेऊ। नमस्कार, माझं नाव गोविंदा इटकर। मी गेल्या 4-5 वर्षापासून ओला उबरमध्येच गाडी चालवतो। दिशा असं झालं आहे की ड्रायव्हरचं गेल्या काही दिवसापासून इथॉलिन एक नवीन प्रकार निघाले, 20% इथॉलिन पेट्रोलमध्ये। ह्याचं कारण काय मला समजत नाही। गरजच नसल्यामुळे सरकारने याच्यामध्ये मिक्स केलं आहे। आपल्या पोराचं कंपनी वाढवण्यासाठी नितीन गडकरींनी जे इथॉलिन 20% जे पेट्रोलमध्ये ॲड केलं आहे, ह्याच्यामध्ये त्यांच्या पोराचा तर फायदा झाला आहे, पण जे सर्वसाधारण जे ड्रायव्हर आहे त्याचं लॉस व्हायला लागलं। लॉस म्हणजे आता 20% इथॉलिन मिळाल्यामुळं त्याच्यामध्ये पाणी तयार व्हायला लागलं, इंजनमध्ये पाणी तयार होऊन इंजनचं पूर्ण सत्यानाश। गाडी जे 7-8 वर्ष चालायची 2-3 वर्षामध्ये काम निघायला लागले, हे एक प्रॉब्लेम झालं आहे। आणि हे टॅक्स, गाडी घ्यायच्या वेळेस टॅक्स घ्यायला लागल्यात, परत वर्षाला एक बार टॅक्स घेणार आमच्याकडनं। परत आता एक ट्रिप आम्ही सोडलं, समजा साधारण 500 रुपयाचं ट्रिप सोडलं, त्याच्यामधनं पण यांनी टॅक्स घ्यायला लागल्यात। सर्व असं जगायचे कसे ड्रायव्हर लोक? हे माझे एकटेच नाही, पुण्यामध्ये 5000+ ड्रायव्हर आहेत। तुम्ही कोणाला विचारा, त्यांनी सगळे हेच म्हणतील, खायला बरोबर आणि ह्यांना टॅक्स भरण्यातच बरोबर। सकाळपासून संध्याकाळपर्यंत 13-13, 14-14 घंटे ड्रायव्हर काम करत आहे, त्याच्या घराला 500 रुपये घेऊन जात नाही। हे असं सरकार झाले आपली। आपलं म्हणणं सरकारबद्दल हे आहे, आणि सर्वसामान्य माणसानं जगायचं कसं हा प्रश्न आपल्या पुढे पडलेला आहे। ह्याच्यात 100% चुकी सरकारची आहे। मी डायरेक्ट खुल्यानं सांगतो, हे सगळं BJPचं खेळ आहे। ह्याच्या आधी मी कुण्या काँग्रेसचं नाही, कुण्या शिवसेनेचं नाही, कुण्या पार्टीचं नाही, मी कोणाचं खाऊन शर्मिंदा नाही। आपली पार्टी फक्त पोट भरणे पोट भरायचं पण मुश्किल करून ठेवलं त्यांनी। प्रत्येक गोष्टीवर टॅक्स, ह्याचा फायदा कुणाला होत आहे? आम्हाला तर होत नाही फायदा, शेतकऱ्याला फायदा होत नाही। कुणाला फायदा होणार? ह्यांच्या पोरांना, ह्यांना फायदा। तुमची 107 करोडची कंपनी एका वर्षामध्ये 570 करोडला घेऊन गेलो। करोड नको शेतकऱ्याला, गरीब लोकांना, ड्रायव्हरला करोडो रुपये पाहिजे नाहीत। जे आहे त्यांना तर त्यांच्या हक्काचं तर त्यांना घेऊ द्या। ओके,
आपल्यासोबत हे चालक होते, चालक मालक आहेत आणि आपण त्यांच्या व्यथा ऐकून घेतलेल्या आहे. आणि आपण पाहतो अशा ट्रॉफिकमध्ये वाहने चालवणे, गाड्या चालवणे, रस्ते पूर्ण खराब, रस्त्याची सर्व वाट लागलेली आहे आणि याच्यातून नितीन गडकरी साहेब तर कोट्यांशिवाय बोलत नाहीत, 500 करोड 1000 करोडशिवाय तर बोलत नाहीत. रस्त्याची कामं केलं मी, आणि सरळ त्यांचं स्टेटमेंट आहे की मी करोडोनं बोलतो, कोटीनं बोलतो, मी छोटे मोठे कामं करत नाहीत. तुम्ही बघा शकता, हे रस्ते बघा, तुम्ही एवढं टॅक्स जमा करतो देशातून, तुम्हाला एवढे रस्ते करणं होत नाही. कालच इथे एक जण ॲक्सिडेंट होऊन मिळाला, कालच. रस्त्यामुळं मग गाडीचे मेंटेनन्स काय ते तर चालूच आहे. मेंटेनन्समुळं गॅरेजवाल्यांचं घर चालायला लागले, सरकारचं घर चालायला लागले. त्याच नवनवीन आणि ताज्या स्पेशल बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.